हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर आज मी इथे बनवत आहे ट्रेसलिचेस केक. ट्रेसलिचेस हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि हा जो केक आहे तो लॅटिन अमेरिकेमधला एक डेझर्ट आहे. ट्रेस म्हणजे 3 आणि लिचेस म्हणजे मिल्क. 3 प्रकारच्या दुधापासून बनलेला हा जो केक आहे तो मी आज इथे बनवते आहे. सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी सगळे मेन्शन करते कॅप्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डू चेक इट आउट. आणि मी हा जो केक आहे तो आज बेक करते आहे भांड्यामध्ये. ना आवन, ना कुकर, ना OTG वगैरे काही नाही आहे. भांड्यामध्ये काही खाली वाळू मीठ न टाकता फक्त रिंग ठेवून त्याच्यावर झाकून ठेवलं आहे, प्रीहीट करून घेतलं आहे आणि 40 to 45 मिनिट्स बेक करून घेतलं आहे. आणि आता आपण त्याचं मिक्सचर तयार करूया. दूध, कंडेन्स मिल्क आणि व्हिपिंग क्रीम आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्स असं हे जे 3 दुधांचं मिक्सचर आहे ते करून घ्यायचं, साईडला ठेवायचं. केक पूर्ण थंड झाला त्याच्यानंतरच ही आपल्याला प्रोसेस करायची आहे पुढची. ही व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेते आहे मी त्याच्यावर थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी. आणि केकचा टॉप लेअर आहे ते काढून घेतलं आहे मी इवन आउट करण्यासाठी. आणि फोकने इथे मी थोडेसे छोटे छोटे ना होल करून घेते आहे, कारण की त्याच्यात आपलं हे जे मिल्कचं मिक्सचर आहे ते चांगलं ॲब्झॉर्ब व्हावं म्हणून. आणि वरून मी व्हिपिंग क्रीम ॲड करून घेते आहे. ही स्टेप तुम्ही स्किप पण करू शकता, असं काही नाही आहे. माझ्या आईचा बड्डे होता म्हणून मी हे करते आहे सगळं. नाहीतर हा केक असाच खूप 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 सुंदर लागतो फक्त असाच जरी खाल्ला तरी. हे इवन आउट करून घ्यायचं. थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी व्हिपिंग क्रीमने अजून डिझाईन करते आहे मी. आणि पिस्ता आणि बदामने गार्निश करून फिनिश करते आहे. आणि थोडेसे स्प्रिंकलर्स पण ॲड केलेत मी ॲट द एंड, कारण की त्याने लुक छान येत होता म्हणून. आणि हा असा तयार झालेला आहे ट्रेसलिचेस केक. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.